नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वी आणि 10वी यांचं मराठी व्याकरण। जो प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे अव्यय। आधी जे प्रकार पाहिले ते सव्यय म्हणजेच काय, विकारी आणि अविकारी आपण शब्द पाहणार होतो। त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदे आपण पूर्ण पाहिलेले आहेत, अभ्यासलेले आहेत। पुढचा जो प्रकार आहे अव्यय। आता हे जे अव्यय आहे ते अव्यय किती आहेत तुम्हाला मी सुरुवातीलाच एकदम तो चार्ट लिहून दिला होता। त्याच्यामध्ये आपल्याला 4 अव्यय दिसून येतात। पहिला जो आहे तो म्हणजे क्रिया विशेषण अव्यय, दुसरा आहे शब्दयोगी अव्यय, तिसरा आहे उभयान्वयी अव्यय आणि चौथा आहे केवल प्रयोगी अव्यय। त्याच्यामध्ये जो पहिला आहे तो क्रिया विशेषण अव्यय, पण त्याच्या आधी अव्यय म्हणजे काय ते थोडक्यात आपण पाहणार आहोत। अव्यय म्हणजे काय तर वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणजेच काय तर बदल न घडणारे त्याला काय म्हटलं जातं, अव्यय म्हटलं जातं। पुन्हा एकदा व्याख्या मी तुम्हाला सांगते ती तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या। वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणतात। ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा बदल न घडणारे, हे तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवायचं आहे। त्याच्या खाली उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे, हळू कॉमा वर, ही त्याची उदाहरण झाली। त्याच्यातला जो पहिला आपण प्रकार पाहणार आहोत क्रिया विशेषण अव्यय। अव्ययाचे मी तुम्हाला किती प्रकार सांगितले, हा बघा आपला अव्यय हा प्रकार चालू आहे। या अव्यय हे अव्यय किती आहेत म्हटलं 4 आहेत बघा। पहिला जो अव्यय आहे तो आहे क्रिया विशेषण अव्यय। दुसरा जो प्रकार आहे त्याला शब्दयोगी अव्यय आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे उभयान्वयी अव्यय आणि जो चौथा आहे त्याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं। केवल प्रयोगी अव्यय असे आपल्याला 4 प्रकार अभ्यासायचे आहेत। त्याच्यामध्ये जो पहिला आहे, पहिला म्हणजे कुठला क्रिया विशेषण अव्यय। आता क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय थोडक्यात आपण पाहू। इथे जो आहे तो आहे क्रिया विशेषण अव्यय। हा झाला पहिला प्रकार। या पहिल्या प्रकारामध्ये बघा क्रिया विशेषण अव्यय, याच्यामध्ये क्रियापदाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी म्हणजे बदल न होणाऱ्या शब्दास क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात। पुन्हा एकदा मी या क्रिया विशेषण अव्ययाची व्याख्या सांगते, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या। व्याख्या बघा, क्रियापदाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी ब्रॅकेट मध्ये टाका बदल न होणाऱ्या शब्दास क्रिया विशेषण अव्यय म्हणतात। एक ओळ सोडून पुन्हा तुम्हाला लिहायचं आहे वाक्यात घडणारी क्रिया। बघा इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, वाक्यात घडणारी क्रिया। वाक्यात घडणारी क्रिया केव्हा, कोठे, केव्हा, कोठे, किती वेळा व कशी घडली, किती वेळा
व कशी घडली, केव्हा, कशी व कशी घडली याविषयी अव्यये माहिती सांगतात. याविषयी ही अव्यये काय करतात, माहिती सांगतात. इथे आपण पाहू शकता, मगाशी मी तुम्हाला व्याख्या दिलेली आहे क्रियाविशेषण अव्ययाची. परत एक ओळ सोडून हे वाक्य तुम्ही तिथे लिहून ठेवायचं आहे. बघा इथे काय सांगितलंय, वाक्यात घडणारी क्रिया केव्हा, केव्हा, कोठे, किती वेळा, कशी घडली याविषयी माहिती ही अव्यये सांगतात. तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे ही जी वाक्य आहे ती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यावरून तुम्हाला वाक्य कशी आहेत, उदाहरण कशी आहेत ती समजणार आहे. याचं जे पहिलं उदाहरण आहे क्रियाविशेषण अव्ययाचं, ते बघा कसं आहे. संदीप दररोज व्यायाम करतो. इथे पहिलं उदाहरण आपण घेऊ शकतो. संदीप दररोज व्यायाम करतो. दुसरं वाक्य आहे, राघव पटकन निघून गेला. राघव पटकन निघून गेला. तिसरं वाक्य बघा काय येईल, तेथून नदी वाहते. तेथून नदी वाहते. आपल्याला दुसरं वाक्य सांगता येईल, काल शाळेला सुट्टी होती. काल शाळेला सुट्टी होती. ही जी वाक्य आहे त्या वाक्यामध्ये आपल्याला काय जाणवते पहा. संदीप दररोज व्यायाम करतो. कधी करतो, दररोज करतो. इथे किती वेळा या शब्दाची माहिती दिलेली आहे. ठीक आहे, कधी करतो तर दररोज करतो. म्हणजेच हे काय आहे, हे अव्यय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं, राघव पटकन निघून गेला. राघव कसा निघून गेला, पटकन निघून गेला. म्हणजेच हे देखील काय आहे, क्रियाविशेषण आहे. त्याच्यानंतर तेथून नदी वाहते. नदी कुठून वाहते, तर तेथून हे काय झालेलं आहे आपल्याला समजतंय. कुठून नदी वाहते, पुढचं, काल शाळेला सुट्टी होती. केव्हा सुट्टी होती, तर काल होती. काल म्हणजे काय, हे आपल्याला समय सांगितलेला आहे, टाइम सांगितलेला आहे. ही काय झाली, ही तुमची उदाहरणं झाली, क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणं झालेली आहे. व्यवस्थित लिहून घ्या. तर याच्यामध्ये हे जे क्रियाविशेषण आहे त्याच्यामध्ये आणखी 4 प्रकार आहेत. ते म्हणजे पहिला आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, दुसरा आहे सामवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि तिसरा आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि शेवटचा आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. अशी काय आहे या क्रियाविशेषण अव्ययाची म्हणजे प्रकार आहे. हे जे क्रियाविशेषण अव्यय आहे थोडक्यात आपण 2-3 शब्दामध्ये याची माहिती घेऊया. ती तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलं तर तुम्हाला व्यवस्थित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तो कसा ओळखावा हे लक्षात येईल. पहिला जो आहे याचा प्रकार क्रियाविशेषण अव्ययाचा, तो कसा ओळखावा ते आपण लिहून घेतो आहोत. पहिला आहे रीतिवाचक. इथे बघा, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्याच्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, त्याच्यानंतर सामवाचक
काय तर जागा, स्थानवाचक क्रिया विशेषण अव्यय. पुढचं आहे कालवाचक. इथे आपण लिहू शकतो कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. शेवटचं जे आहे ते परिमाणवाचक. परिमाणवाचक किंवा इथे संख्यावाचक असं देखील म्हणतात. संख्यावाचक हा काय झालेला आहे, हा तुम्ही एक असा बॉक्स तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी काही अव्यये घातली जातात ती पाहणार आहोत आपण. बघा इथे रीतिवाचक. रीतिवाचक मध्ये काय काय येईल बघा. चटकन, सतत, गुपचूप, अलगद. याच्यामध्ये बघा काय येईल. चटकन, पटकन, गुपचूप, हळूहळू, हळूहळू. त्याच्यानंतर अजून सावकाश, झपाट्याने, सावकाश, सावकाशी, झपाट्याने किंवा जोमाने, जोमाने. त्याच्यानंतर त्वरेने, त्वरेने. ठीक आहे. ही कशामध्ये येतील, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्ययामध्ये हे शब्द येतील. दुसरं स्थान. स्थान म्हणजे काय सांगितलं मी, स्थान म्हणजे जागा. आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, समोर. ही काय झालेली आहे, जागा झालेली आहे. म्हणजे स्थान बद्दल माहिती दिलेली असते. तेव्हा इथे काय लिहिता येईल आपल्याला, आत, बाहेर, समोर, मागे, पुढे. आत, बाहेर, मागे, समोर, अलीकडे, पलीकडे, अलीकडे, पलीकडे, अलीकडे, पलीकडे. त्याच्यानंतर आजूबाजूला, जिकडे तिकडे, आजूबाजूला, जिकडे तिकडे. हे जे शब्द आहेत ते आपल्याला काय दर्शवतात, स्थान दर्शवतात. आणि इकडे जे शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत, चटकन, पटकन, गुपचूप, हळू, सावकाश, त्याच्यानंतर झपाट्याने, त्वरेने, हे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला काय दर्शवतात, तर रीतिवाचक. पुढचं जो त्यातला प्रकार आहे कालवाचक. काल म्हणजे काय, टाइम सांगितलेला असतो, समय सांगितलेला असतो. याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहिता येईल, तर आज, उद्या, आता, अजून. इथे बघा, आज, आज, आता. त्याच्यानंतर अजून काय येईल, अजून, सकाळी, उद्या, परवा, अजून, सकाळी, उद्या, परवा. या शब्दावरून आपल्याला काय कळतंय की हे कसले शब्द आहेत, कालवाचक. याच्यातून आपल्याला काय कळत आहे, तर टाइम कळतो आहे, वेळ समजते आहे. पुढचं जे आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, थोडे, फार, जास्त, दोनदा. बघा, थोडे, फार, जास्त किंवा दोनदा. असे जेव्हा वाक्यामध्ये शब्द येतील तेव्हा आपल्याला काय ओळखायचं आहे, तर ते वाक्य परिमाणवाचक किंवा संख्यावाचक आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो प्रकार आहे तो आपण कोणता पाहिलेला आहे, क्रियाविशेषण अव्ययाचा. आणि त्याच्यामधले हे जे प्रकार आहे ते फक्त तुम्हाला मी उदाहरणं दिलेली आहेत. याच्यावरून, या शब्दांवरून तुम्हाला चटकन ओळखता येईल की हे वाक्य कोणत्या प्रकार